बघा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 11वी विज्ञान शाखेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष असं मी स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज केमिस्ट्री हा विषयाला सुरुवात करूया. तर केमिस्ट्रीच्या विषयाची सुरुवात करत असताना आपण प्रथम बघणार आहोत सायन्स, आहे की नाही. सगळ्यांनी सायन्स शाखेला तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे. तर सगळं पहिले आपल्याला डेफिनेशन समजून घ्यायची. सायन्स म्हणजे काय? व्हॉट इज सायन्स? SCIENC, सायन्स. सायन्सला काय म्हणतो आपण? सायन्स म्हणजे विज्ञान. सायन्स म्हणजे काय म्हणतो? विज्ञान. व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ सायन्स? काय डेफिनेशन सांगतात सायन्सची? किंवा सायन्सला व्हॉट इज लॅटिन वर्ड? सायन्स हा काय? सायन्स इज अ लॅटिन वर्ड. सायन्स इज ए लॅटिन वर्ड. सायन्स काय? हा लॅटिन वर्ड आहे, बरोबर आहे. सायन्स लॅटिन वर्ड, याचं मिनिंग काय होतं? सॅन्टिया. काय मिनिंग होतं? सॅन्टिया. SCIENTIA, बरोबर आहे. सॅन्टिया मीन्स नॉलेज. सायन्टिचा अर्थ काय होतो? नॉलेज. नॉलेज म्हणजे ज्ञान. नॉलेज म्हणजे काय? ज्ञान. तर सायन्सचा लॅटिन वर्डचा मिनिंग काय होतो? सॅन्टिया. सॅन्टिचा अर्थ काय होतो? नॉलेज, बरोबर आहे. आता आपल्याला पाहिजे एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ सायन्स. सायन्सची डेफिनेशन कशी करता येईल? इट इज ए सिस्टमॅटिक. इट इज ए systematic enterprise that build BUILDS build and organize knowledge in the form of testable explanation. And prediction about the universe. बरोबर आहे. ही झाली आपली सायन्सची डेफिनेशन. सायन्सचं मिनिंग काय सांगितलं मी? सायन्स इज ए लॅटिन वर्ड. त्याचा मिनिंग काय होतो? सॅन्टिया. सॅन्टिचा अर्थ काय होतो? नॉलेज, बरोबर आहे. काय डेफिनेशन आहे? इट इज ए सिस्टमॅटिक एंटरप्राइज, बरोबर आहे. सिस्टमॅटिक म्हणजे विशिष्ट पद्धतीनुसार. एंटरप्राइज म्हणजे आपण कोणत्या गोष्टीचा योजना किंवा उपक्रम. दॅट बिल्ड्स म्हणजे त्याची उभारणी करणे, बांधणी करणे. अँड ऑर्गनाइज म्हणजे संघटन करणे, ते व्यवस्थित करणे. नॉलेज इन द फॉर्म ऑफ टेस्टेबल एक्सप्लेनेशन, आहे की नाही. त्याची विशिष्ट चाचणी, परंतु कसं? एक्सप्लेनेशन अँड प्रिडिक्शन म्हणजे त्याचं भाकीत. अबाउट द युनिवर्स, बरोबर आहे. म्हणजे हे विश्व कसं तयार झालं, आहे की नाही. या विश्वाचा सिस्टमॅटिक पद्धतीने अभ्यास करणे, आहे की नाही. आता कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करायचा म्हटलं, फॉर एक्झाम्पल आपण हवेमधून ऑक्सिजन घेतो, आहे की नाही, आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज करतो, बरोबर आहे. आता हवेमध्ये सगळ्यात मोठा गॅस कोणता आहे? नायट्रोजन आहे, बरोबर आहे. नायट्रोजन आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करताना सायन्सनं काय सांगितलेलं आहे? कुठल्याही एखाद्या गोष्टीचा सिस्टमॅटिक पद्धतीने अभ्यास करणे. म्हणजे अभ्यास करायचा म्हणजे कसं करायचं? त्याचा व्यवस्थित नॉलेजनं अभ्यास करायचा, आहे की नाही. एक्सप्लेन थ्रू, बरोबर आहे. याला काय म्हणायचं? सायन्स. इट इज ए सिस्टमॅटिक एंटरप्राइज दॅट बिल्ड्स अँड ऑर्गनाइज नॉलेज इन द फॉर्म ऑफ टेस्टेबल एक्सप्लेनेशन अँड प्रिडिक्शन अबाउट द युनिवर्स. म्हणजे विश्वाचं प्रिडिक्शनचा अर्थ काय होतो? भाकीत करणे, आहे की नाही, किंवा भविष्य करणे. अबाउट द युनिवर्स, हे विश्व कसं निर्माण झालं याचा व्यवस्थित सिस्टमॅटिक पद्धतीने अभ्यास करणे म्हणजेच सायन्स होय. आता दुसरी डेफिनेशन कशी करताना आपल्याला सायन्सची ऑरमध्ये जर आपण बघितलं, ऑरमध्ये, आहे की नाही,
ऑरमध्ये आपल्याला दुसरी डेफिनेशन बघायची. दुसरी डेफिनेशन कशी आहे? सिस्टमॅटिक स्टडी of the structure and behavior of the physical and natural world through observation and experiment. बरोबर आहे. सिस्टमॅटिक स्टडी ऑफ द स्ट्रक्चर अँड बिहेवियर ऑफ द फिजिकल अँड नॅचरल वर्ल्ड थ्रू ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंट. हे की कोणत्या गोष्टी सिस्टमॅटिक स्टडी ऑफ द स्ट्रक्चर हे की नाही, कुठल्याही एखादं मॅटर असतं त्याचं, कुठल्याही एखादं कम्प्युटर स्ट्रक्चर, त्याचं बिहेवियर ऑफ द फिजिकल अँड नॅचरल वर्ल्ड थ्रू ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंट. हे की नाही, कुठल्याही नॅचरल वर्ल्डचं फिजिकल म्हणा या विश्वाचं भौतिक आणि नैसर्गिक जगाचा अभ्यास कशा थ्रू आपण निरीक्षणाद्वारे आणि कृतीद्वारे करणे, यालाच काय म्हणायचं? सायन्स. बरोबर आहे. आता हे दोन डेफिनेशन तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायच्या. तर आपण आता मेन विषयाकडे वळूया. आपला मेन विषय आहे केमिस्ट्री. बरोबर आहे. आपण विषय कोणता शिकणार आहोत? केमिस्ट्री. तर केमिस्ट्रीचं स्पेलिंग काय आहे? व्हॉट इज स्पेलिंग ऑफ केमिस्ट्री? CHEMISTRY. बरोबर आहे. केमिस्ट्रीला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? रसायनशास्त्र. केमिस्ट्रीला मराठीमध्ये काय म्हणायचं? रसायनशास्त्र. बरोबर आहे. रसायनशास्त्र हा काय आहे? सायन्सचा मेन विषय. बरोबर आहे. इट इज ए सेंट्रल सायन्स. बरोबर आहे. आता सेंट्रल सायन्स का म्हणायचं? कारण की केमिस्ट्रीवर सगळे विषय डिपेंड आहे तुमचे. बरोबर आहे. केमिस्ट्री डिपेंड विषय कोणते? तुमचा फिजिक्स. बरोबर आहे. फिजिक्स, त्यानंतर आहे बायोलॉजी. बरोबर आहे. त्यानंतर इन्व्हायरमेंट, स्पेस सायन्स. बरोबर आहे. अप्लाइड सायन्स, तुमचं इंजिनिअरिंग, सगळ्या प्रकारचे विषय कशावर डिपेंड आहे? आपल्या केमिस्ट्रीवर डिपेंड आहे. म्हणून आपण केमिस्ट्रीला काय म्हणतो? केमिस्ट्री इज ए सेंट्रल सायन्स. आता सगळ्यात मग आपल्याला गोष्ट समजून घ्यायची, हे केमिस्ट्री नाव कसं तयार झालं? व्हॉट इज एक याला केमिस्ट्री नावच काय दिलं? तर केमिस्ट्री नाव कशामुळे दिलं? हे केमिनिया नावापासून दिलं. केमिनिया. बरोबर आहे. केमिनिया नावापासून आपल्याला या विषयाला काय नाव दिलं? केमिस्ट्री. बरोबर आहे. आता केमिनियाचा अर्थ काय होता? केमिनिया इज ए ब्लॅक सॉइल. केमिनियाचा अर्थ काय होतो? ब्लॅक सॉइल. आता पूर्वीच्या अतिशय प्राचीन काळामध्ये जे आफ्रिका खंडामध्ये इजिप्त नावाचा देश आहे. बरोबर आहे. या इजिप्त नावाच्या देशामध्ये ज्या नाईल नदी आहे. बरोबर आहे. त्या नाईल नदीच्या काठी काही जुने वैज्ञानिक, बरोबर आहे, त्या मातीवर काहीतरी प्रयोग करू लागले. बरोबर आहे. त्या ब्लॅक सॉइलवर. म्हणून त्या ब्लॅक सॉइलला त्यांनी काय नाव दिलं? केमिनिया. आणि केमिनियाचं पुढं नाव कशामध्ये रूपांतर झालं? केमिस्ट्रीमध्ये. बरोबर आहे. ही झाली एक तिची छोटीशी केमिस्ट्री नावाची पार्श्वभूमी. बरोबर आहे. आता आपण आपल्या मेन विषयाकडे पळूया. तर आपल्या केमिस्ट्री 11वीमध्ये किती टॉपिक आहेत टोटल? बघा, आपल्याला टोटल टॉपिक आहेत 16. बरोबर. किती आहेत? 16. सगळ्यात पहिला टॉपिक आहे बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. नंबर 2चा आहे इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री. तिसरा आहे सम ॲनालिटिकल टेक्निक. चौथा आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. 5वा आहे केमिकल बॉन्डिंग. 6वा आहे रिडॉक्स रिॲक्शन. 7वा आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. 8वा आहे एलिमेंट ऑफ ग्रुप 1 and 2. 9वा आहे एलिमेंट ऑफ ग्रुप 30, 40, 50. 10वा आहे स्टेट ऑफ मॅटर. 11वा आहे ॲब्सॉर्प्शन अँड कोलाइड. 12वा आहे केमिकल इक्विलिब्रियम. 13वा आहे न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी. 14वा आहे बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री.
15वे हायड्रोकार्बन आणि 16वे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. तर अशा प्रकारे आपला 11वीमध्ये किती टॉपिक आहे? 16 टॉपिक आहे. तर सगळ्यात पहिले टॉपिक आपण आज बघणार आहोत. टॉपिकचं नाव आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. बरोबर आहे. म्हणजे बेसिक म्हणजे काय? मूलभूत. कन्सेप्ट म्हणजे संकल्पना, म्हणजे रसायनशास्त्राच्या काही मूलभूत संकल्पना. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. बघा आता इंट्रोडक्शनमध्ये काय दिलं आहे? केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर. आहे की नाही? मॅटर कशाला म्हणतो आपण? व्हॉट इज मॅटर? मॅटर म्हणजे कुठला एखादा पदार्थ किंवा वस्तू. बरोबर आहे. आपण मॅटरला काय म्हणणार आहे? पदार्थ किंवा वस्तू. इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी, त्याचे भौतिक आणि रासायनिक त्याचे गुणधर्म. अँड फिजिकल अँड केमिकल चेंजेस इट अंडरगोज अंडर डिफरंट कंडिशन. म्हणजे आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे? मॅटरचा. आणि इट्स काय आहे? फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी. त्या कुठल्याही मॅटरचा एक भौतिक आणि रासायनिक गुणधर्माचं, भौतिक आणि रासायनिक त्याचे गुणधर्म. अँड फिजिकल आणि केमिकल चेंजेस म्हणजे त्यात भौतिक आणि रासायनिक बदल कसे घडून येतील? इट अंडर डिफरंट कंडिशन. त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या कंडिशन त्याचा अभ्यास करावा लागेल. बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही म्हटले, आपण जर एक आईसचा तुकडा घेतला, बरोबर, आईस आहे की नाही, कसं बदल घडवतो? आईसचा तुकडा आहे, या आईसचा तुकड्याला तुम्ही हीट केलं, हीट केल्यानंतर आईस काय होईल? मेल्ट होईल. बरोबर आहे. मेल्टचं कन्व्हर्जन काय झाल्यानंतर हे काय? वॉटर होईल. बरोबर आहे. या वॉटरला परत तुम्ही हीट केलं, याचं रूपांतर कसं होईल? व्हेपरमध्ये. बरोबर आहे. कशामध्ये? वेपरमध्ये. या वेपरलाच परत तुम्ही जर कूल केलं, आहे की नाही, कूल केल्यानंतर परत कशामध्ये करणार त्याने? आईसमध्ये. बरोबर आहे. हे काय? याचं इंटरकन्व्हर्जन, याच्यामधून हे, याच्यामधून हे, याच्यामधून हे कशामुळे घडून येतं? देअर फिजिकल अँड केमिकल चेंजेस. फिजिकल अँड केमिकल चेंजेस कसे? हे सगळे कसे झाले? दिस इज अ फिजिकल चेंजेस. बरोबर आहे. फिजिकल चेंजेस. आता फिजिकल चेंज कसा असतो? टेम्पररी चेंज असतो. जसं की आपण याला आईस जर मेल्ट केलं तर पाण्यामध्ये रूपांतर झालं, पाण्याला जर तुम्ही उष्णता दिली त्याचं वाफेत रूपांतर झालं, वाफेचं डबल त्याला कूल केलं तर बर्फात रूपांतर झालं. हे कसं झालं? फिजिकल चेंज. फिजिकल चेंज म्हणजे कसं असतो? टेम्पररी म्हणजे तात्पुरता असतो. बरोबर. याला काय म्हणतं? फिजिकल चेंजेस. आणि आपण केमिकल चेंजेस कसं म्हणतो? कारण की समजा दूध आहे की नाही, मिल्क आहे, मिल्कमध्ये जर तुम्ही सॉल्ट टाकलं किंवा लिंबू टाकलं तर त्याचं कशामध्ये रूपांतर होणार आहे? दह्यामध्ये. बरोबर आहे. परत दह्याचं तुम्हाला दही मिल्क करता येणार आहे का? नाही. याला म्हणचं केमिकल चेंजेस. याला काय म्हणचं? केमिकल चेंजेस. कारण की हा बदल कसा असतो? परमनंट चेंजेस. केमिकल चेंज इज ए परमनंट चेंज अँड फिजिकल इज ए टेम्पररी चेंजेस. टेम्पररी म्हणजे हा तात्पुरता बदल असतो, हा कायमस्वरूपी बदल असतो. समजलं का? फिजिकल आणि केमिकल चेंजेस कसं असतं? फिजिकल हा तात्पुरता बदल असतो आणि केमिकल हा परमनंट बदल असतो. बघा पुढं काय सांगितलेलं? केमिस्ट्री इज ए सेंट्रल सायन्स. मी आता मगाशी म्हटल्याप्रमाणे केमिस्ट्री आपला काय? सेंट्रल सायन्सचा विषय. म्हणजे केमिस्ट्री भोवती बरेचसे विषय आहे. केमिस्ट्री आपला कोणावर डिपेंड नाही. केमिस्ट्री भोवती हे सगळे विषय आपल्या डिपेंड आहे. मेडिकल म्हणा, इंजिनिअरिंग म्हणा, सगळे काही, ॲग्री म्हणा. बरोबर आहे. इट्स नॉलेज इज रिक्वायर्ड इन द स्टडी ऑफ फिजिक्स. बरोबर आहे. फिजिक्सचा, बायोलॉजिकल सायन्स, बरोबर आहे, अप्लाइड सायन्स अँड अर्थ अँड स्पेस सायन्स. कशामध्ये? फिजिक्स, बायोलॉजिकल सायन्स, अप्लाइड सायन्स, अर्थ आणि स्पेस सायन्स. एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. द स्कोप ऑफ केमिस्ट्री इज एव्हरी aspect of life. For example, the air we breathe. आता अभ्यास करायचा म्हणलं तर सगळ्यात पहिले स्कोप केमिस्ट्रीचा कोणता आहे? हवा आहे की नाही. मग अशा म्हटल्याप्रमाणे हवेमध्ये सगळ्यात मोठा गॅस कोणता आहे? नायट्रोजन आहे. परंतु आपण कोणता गॅस घेतो? ऑक्सिजन घेतो. बरोबर आहे. आणि बाहेर कोणता सोडतो? कार्बन डायऑक्साईड. म्हणजे सगळ्यात मोठा आपल्याला श्वासोच्छवासासाठी कोणता गॅस वापरतो? आपण ऑक्सिजन वापरतो, आहे की नाही. द स्कोप ऑफ केमिस्ट्री इज एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ लाईफ. फॉर एक्झाम्पल दॅट वी एअर वी ब्रेथ, म्हणजे आपण श्वासोच्छ्वास करणे. द फूड वी ईट, आपल्याला आणखी कशाची गरज आहे? नुसती हवेचीच गरज आहे का? हवेवर माणूस जगणार आहे का? अन्न. बरोबर आहे. अन्नाचीसुद्धा गरज आहे. अँड फ्लूड वी ड्रिंक, आपल्याला पिण्याच्या पाण्याची सुद्धा गरज आहे. अँड अवर क्लॉथिंग, आहे की नाही. जसं की बेसिक नीड कोणते आपल्या? विच आर 3 बेसिक नीड. मूलभूत गरजा तुम्ही शिकले असाल विज्ञानामध्ये. विच आर 3 बेसिक नीड. सगळ्यात बेसिक नीड कोणते आपल्या? बेसिक नीड. बरोबर आहे.
बेसिक नीडमध्ये आपल्याला पहिलं आहे फूड, दुसरं आहे क्लॉथ, तिसरं आहे शेल्टर. फूडला म्हणायचं अन्न, वस्त्र आणि निवारा. हे काय आपल्या बेसिक नीड्स. अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही, बरोबर आहे. वस्त्राशिवाय माणसाला शोभा नाही आणि निवाऱ्याशिवाय सुद्धा आपण थंड, ऊन किंवा वारा याच्यापासून संरक्षण करणे, म्हणजे हे काय झालं आपल्या मूलभूत गरजा झाल्या. काय झाल्या? मूलभूत गरजा, बरोबर आहे. ट्रान्सपोर्टेशन अँड फ्युएल सप्लाय अँड सो ऑन, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं ट्रान्सपोर्टेशन करणे, हे की नाही, कुठली एखादी वस्तू दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करणे, माल वाहतूक करणे, यासाठी काय महत्त्वाचं आपल्याला फ्युएल सप्लाय अँड सो ऑन. एवढ्या सगळ्यामध्ये केमिस्ट्रीचा स्कोप आपल्याला या ठिकाणी थोडक्यात आढळून येतो. बघा आता पुढं. थ्रू इट इज अन एन्शियंट सायन्स ड्यू टू डेव्हलपमेंट अँड ॲडव्हान्समेंट इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, chemistry has developed as modern science. Technological development is sophisticated instrument. बघा sophisticated इथं वर्ड वापरलेला आहे. SOPHISTICATD. sophisticated instrument म्हणजे ते असं इन्स्ट्रुमेंट असतं त्याच्यामध्ये आपण कुठल्याही गोष्टीचा अतिशय ॲक्युरसी, त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये अतिशय ॲक्युरसी असते आणि प्रिसाईज आपला रिझल्ट त्याच्यामध्ये आढळून येतो. त्या इन्स्ट्रुमेंटला म्हणायचं sophisticated instrument. Expanded our knowledge of chemistry which now has been used in applied science such as medicine. है की नाही, अप्लाइड सायन्समध्ये मेडिसिन. आता मेडिसिनमध्ये आपल्याला आपण बऱ्याच प्रकारची प्रगती केलेली आहे, बरोबर आहे. त्यानंतर आहे डेंटिस्ट्री, है की नाही, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर अँड इन डेली होम यूज प्रोडक्ट. बघा अप्लाइड सायन्समध्ये मेडिसिन आहे की नाही. आता बऱ्याच प्रकारची मेडिसिन आपल्या अशा मार्केटमध्ये मेडिसिन आले, तुम्हाला कुठलेही एखाद्या आजार झालेला असेल तो तात्काळ म्हणजे त्वरित बरा करतो, आहे की नाही. इतकं आपलं सायन्स समोर गेलेलं आहे. त्यानंतर आहे डेंटिस्ट्री म्हणजे दंतचिकित्सालय, बरोबर आहे. त्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये बरेचसे प्रकार आहे. केमिकल इंजिनिअर आहे, त्याच्यानंतर आहे सॉफ्टवेअर इंजिनियर, कम्प्युटर इंजिनियर, IT इंजिनियर, याचे बरेच प्रकार आहे. याचासुद्धा आपल्याला अभ्यास करता येतो. नंतर ॲग्रिकल्चर म्हणजे कृषीविषयक, आपल्या शेतीमध्ये बदल घडून येतात, आहे की नाही. चांगल्या आता पहिल्यापेक्षा आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळून राहिलं, आहे की नाही. चांगल्या प्रकारे रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशक औषधी, बीटी कॉटन नवीन व्हेरायटी आलेली आहे की नाही. बीटी कॉटन पूर्वीच्या नॉन बीटी होत्या, परंतु याच्यावर लवकर कीड अटॅक करू शकत नाही. चांगल्या प्रकारचं सुद्धा इन्सेक्टिसाईड आपण वापरतो, त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न शेतीपासून होतं. इन अवर डेली होम यूज प्रोडक्ट. आता डेली यूज प्रोडक्टमध्ये आपण काय वापरतो? सगळ्या प्रकारचे तेल, पावडर, आहे की नाही, तुमच्या डेली नीड्स सगळ्या काही आपल्याला या केमिस्ट्री विषयापासून मिळतात. तर एकंदरीत सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, केमिस्ट्री हा सगळ्या विषयाचा काय एक मेन गाभा आहे, बरोबर आहे. केमिस्ट्रीचा अभ्यास करणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. आणि दिवसांदिवस ही काही विज्ञानाची प्रगती झाली आहे, कोणामुळे झालेली आहे? देर आर केमिस्ट्रीमुळं, बरोबर आहे. जसं की मी मग असे म्हटल्याप्रमाणे काय सांगितलेलं आहे, एन्शियंट सायन्स, बरोबर आहे. ड्यू टू डेव्हलपमेंट अँड ॲडव्हान्समेंट, विकास आणि त्याचं तंत्रज्ञान. केमिस्ट्री ॲज अ डेव्हलप ॲज अ मॉडर्न सायन्स, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, हे की नाही. हे कशामुळे घडून आपल्याला सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंटमुळं. याच्यामुळेच आपण उत्तरोत्तर प्रगती करत चाललेलो आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एक बेसिक गोष्टी आपण बघितल्या, थोडंसं याचं इंट्रोडक्शन केलं आणि आपण काय बघितलं, सायन्स, आहे की नाही. सायन्सची डेफिनेशन बघितली, सायन्सचं मिनिंग बघितलं आणि याचं थोडंसं आपण इंट्रोडक्शन केलं. तर आजच्या दिवसापुरतं आपण एवढं बघू आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत नेचर ऑफ केमिस्ट्री. नंतर इथं एक डायग्राम दिली आहे, हे डायग्राम कशी मॅटरची आहे. इथं प्युअर सबस्टन्स आहे, बरोबर आहे. एलिमेंट कंपाऊंड काय असतो, मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड, मिक्सचरमध्ये दोन प्रकारचे होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस, हे आपण डिटेल नंतर प्युअर आणि असिस्ट ह्याचं अभ्यास आपण उद्याच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं बेसिकच इंट्रोडक्शन केलं. केमिस्ट्री नाव काय आपल्याला कशापासून आलं, बरोबर आहे. केमिस्ट्रीला केमिनिया नावापासून आलं, बरोबर आहे. तर याचा तुम्ही व्यवस्थित घरी नोट्स तयार करायच्या आणि माझा पर्सनल नंबर आहे, तुम्हाला सगळ्यांना मी ग्रुपवर दिलेला आहे. त्या ग्रुपवर मला व्यवस्थित सगळे नोट्स, सायन्सची डेफिनेशन काय असते, बरोबर आहे, 2 डेफिनेशन दिलेले आहे आणि हा इंट्रोडक्शन पार्ट, एवढा नोट्स मला माझ्या पर्सनल नंबर होमवर्क म्हणून टाकायचा आहे.
तो ग्रुपवर टाकायचा आणि माझा पर्सनल नंबर सर्वांना मी दिलेला आहे, त्या ग्रुपवर सर्वांना त्या नोट्स तयार करून मला पाठवायचे आहे. तर आजच्या दिवसापुरती आपण इथं थांबू, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघू. ओके, थँक्यू.